मुंबई में होने वाली कांग्रेस पार्लियामेंट्री बोर्ड की बैठक को लेकर कांग्रेस के वरिष्ठ नेता विजय वडेट्टीवार ने बयान दिया है। विजय वडेट्टीवार ने नागपुर के एयरपोर्ट पर मीडिया से बातचीत करते हुए महाराष्ट्र की नगर परिषद और महानगर पालिकाओं के चुनाव को लेकर अहम जानकारी साझा की। आइए सुनते हैं क्या कुछ कहा है विजय वडेट्टीवार ने। महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद महानगरपालिकेच्या संदर्भात आज पार्लमेंटरी बोर्ड आहे। यामध्ये उमेदवारावर आज चर्चा होईल आणि उमेदवार आज अंतिम होतील। आज आणि उद्या 2 दिवस त्या संदर्भात, कारण 29 महानगरपालिका आहेत आणि त्या प्रत्येक महानगरपालिका वाईज युतीबाबत, आघाडीबाबत आणि उमेदवार कोणते घ्यायचे, कोणते सोडायचे, या सगळ्याबाबत चर्चा होणार आहे। शरद पवार गटाकडून 25 जागेची मागणी झाल्याची माहिती मिळते आहे। काय ही चर्चा मला माहित नाही, पण आज त्यावर चर्चा होईल, कारण मी त्या चर्चेमध्ये नव्हतो। आज चर्चा झाल्यानंतर कळेल। कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र येत असल्यामुळे तिथे शहरात प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला, कसं पाहता एकत्र येत वेगवेगळे समीकरण नाही। समीकरण खरं यावेळेस महानगरपालिका नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये अनेक लोकांमध्ये संभ्रमासारखी अवस्था निर्माण झाली। कोण कुठे आहे कळायला मार्ग नाही, पण एकदा चित्र स्पष्ट होऊ द्या। पण पुण्याच्या संदर्भात आम्ही ऐकलंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे। त्यामध्ये आमची शरद पवार साहेबांच्या बरोबर बोलणं सुरू होतं, पण त्यामध्ये ते जर एकत्र येत असतील तर आम्हाला पर्याय नाही, आम्ही स्वतंत्र लढू। त्यामध्ये पुण्यात एकत्र आल्यावर मुंबईत म्हणजे तुमचं काय म्हणणं असणार आहे राष्ट्रवादी? नाही, आम्हाला त्या संदर्भात त्यांच्या पुण्याच्या आपल्या मुंबईच्या सगळ्या नेत्याबरोबर चर्चा करूनच तो निर्णय घ्यावा लागेल। भाजपला भारतीय मुसलमान विरोधात द्वेष आहे, मात्र पाकिस्तानी आणि बांगलादेश मुसलमानांवर प्रेम आहे असं आदित्य ठाकरेंनी वक्तव्य केलं। हे खरं आहे, ते दुपट्टी आहेत। सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाऊन कशाही प्रकारचे भूमिका ते स्वीकारत असतात। त्यांना सत्ता महत्वाची आहे। त्यांना महाराष्ट्रातील ना देणं घेणं हिंदूशी आहे ना मुसलमानांशी। त्यांचं एकमेव आहे की केवळ सत्ता कसं मिळवता येईल, हाच एक त्यांचा उद्देश आहे। महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये द्वेष निर्माण करायचं आणि मतं घ्यायचं, द्वेषाचं राजकारण करणं आणि विष पेरणं हा एक त्यांचा अजेंडा झालेला आहे। मुस्लिम म्हणाले लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले असं मुस्लिम म्हणाले की लाडक्या बहिणींना 2100 रुपये। लाडक्या बहिणीमध्ये तसं काही हिंदू मुस्लिम वगैरेचा विषय नाही। जे पात्र आहेत त्यांना देत असतात। मुश्रीफ काही 2100 रुपये दिवस नाही, ते मुश्रीफ काही बोलू देत। मुश्रीफच्या हातात आहेच काय सध्या? हसन मुश्रीफ जे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दहीवर आहेत। एका जागेसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल झालेली आहे। क्रायटेरिया काय असेल आणि जागांचा तिढा सुटल्यावर नेमकं नाही, तो कार्यकर्ता निवडून येण्याची शक्यता आणि त्या भागामध्ये असलेली त्याची लोकप्रियता असे निकष लावलेले आहेत आणि त्यामध्ये असलेलं त्यांचं सामाजिक कार्य, समाजामध्ये कार्य, पक्षामध्ये कार्य, हे सगळे निकष बघूनच उमेदवारी अंतिम होईल। पण यावेळेस मात्र नागपूर असेल, चंद्रपूर, अमरावती सगळ्या ठिकाणी प्रचंड रिस्पॉन्स मी विदर्भातील 4ही महानगरपालिकामध्ये आहे। 5-5, 7-7 उमेदवार एका जागेसाठी दावा करत आहेत आणि मागणी केलेली आहे। यावरूनच स्पष्ट आहे की काँग्रेसकडे आता लोकांचा कल वाढतोय। 2 दिवसात नक्की फायनल होणार? 2 दिवसात नक्की फायनल।